आज आपण रोजच्या जेवणात तोंडाला खूप छान चव येईल असा पदार्थ बनवणार आहोत. यामुळे तोंडाला पण छान चव येईल आणि सगळेजण खूप आवडीने जेवतील. हो, पण आजची रेसिपी खास नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे बरं का. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तोंडाला चव देणारी मस्त झणझणीत अशी सुकटाची चटणी बनवणार आहोत. 10 ते 15 मिनिटात ही सुकटाची चटणी तयार होते, पण खायला एकच नंबर लागते बरं का. आता ही जी सुकट आहे ना, याला काही ठिकाणी जवळा देखील म्हणतात. तर इथे मी 100 ग्रॅम सुकट घेतली. सुकट आधी स्वच्छ निवडून घेतली. आता ही सुकट आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची. सुकट जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना, तेव्हा ती थोडी ओलसर असते. त्यामुळे काय करायचं, जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर अर्धा तास सुकट उन्हामध्ये ठेवायची आणि बनवताना ती आधी कोरडीच भाजून घ्यायची. त्यामुळे त्यातील जे काही मातीचे कण असतात ना, ते निघून जातात आणि त्यामध्ये जो काही उग्र वास असतो ना, तो सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होतो. तर इथे आपण 100 ग्रॅम सुकट घेतली. 2 ते 3 मिनिटे ही सुकट आपण भाजून घेतली. तर तुम्ही पाहू शकता सुकटमधील सगळा ओलावा कमी झाला. छान सुटसुटीत अशी आपली सुकट भाजून झाली. लगेच गॅस बंद केला. सुकट एका भांड्यामध्ये काढली. आता यामध्ये पाणी घालायचं. सुकटमध्ये पाणी घातल्यानंतर जास्त वेळ सुकट आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची नाही. फक्त 1-2 वेळा हाताने मिक्स करून घ्यायची आणि लगेच सुकट एका चाळणीवर काढायची. यामुळे काय होतं, सुकट जास्त ओलसर होत नाही आणि चटणी करताना सुद्धा लवकर कुरकुरीत होते. तर आता जोपर्यंत आपण चटणीची तयारी करतोय ना, तोपर्यंत सुकट अशीच चाळणीवर ठेवायची. तर इथे मी थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचबरोबर थोडा लसूण घेतला. आता मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर दळून घ्यायचं. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये थोडं तेल घालायचं. तेल गरम झालं, की जे वाटण तयार केलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं. हलकसं लालसर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचंय. वाटण चांगलं परतून झालंय आणि तेल सुद्धा सुटायला लागलं. आता काय करायचं? चाळणीवर ठेवलेली सगळी सुकट यामध्ये घालायची. सुकट घातल्यानंतर सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनिटे सुकट भाजून घेतली होती. पण आता आपल्याला 5 ते 7 मिनिटे सुकटमधील पूर्णपणे ओलावा नाहीसा होईपर्यंत सुकट परतून घ्यायची. सुरुवातीला गॅस मध्यमच ठेवायचा, नंतर गॅस कमी करायचा आणि छान सुटसुटीत होईपर्यंत सुकट परतून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता चमच्याने खालीवर केल्यावर सुकट चांगली सुटसुटीत दिसली पाहिजे. 4 ते 5 मिनिटं आपण म्हणतो, पण कधी-कधी सुकट परतून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतो. तर सुकट छान कोरडी-कोरडी झाली. आता यामध्ये थोडी हळद पावडर घालायची, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. सुकटाची चटणी बनवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की जर सुकट ओली असेल आणि त्यामध्ये जर आपण मीठ टाकलं, तर सुकटला आणखी पाणी सुटतं. तेव्हा आधी सुकट परतून घ्यायची आणि कोरडी झाल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर ही चटणी जास्त कुरकुरीत पाहिजे असेल ना, तर यामध्ये आणखी थोडं तेल घालायचं आणि कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटे पुन्हा ही चटणी परतून घ्यायची. अशी ही चटणी 2 ते 3 दिवस सहज टिकते आणि जर तुम्ही कुरकुरीत केली, तर 8 ते 10 दिवस सहज टिकेल. तर तुम्ही पाहू शकता फक्त 10च मिनिटात मस्त स्वादिष्ट अशी आपली सुकटाची चटणी तयार झाली. ही चटणी खायला एकदम जबरदस्त लागते. तोंडाला चव पण छान येते आणि जेवढी लवकर तयार होते ना, तेवढीच लवकर पण संपून जाते बरं का. तुम्ही जर नॉन-व्हेज प्रेमी असाल ना, तर माझ्या या पद्धतीने एकदा ही चटणी नक्की बनवा. खायला इतकी भारी लागते ना. त्याचबरोबर कधी-कधी भाजीला काही नसते, तेव्हा तुम्ही फक्त ही चटणी जरी बनवून खाल्ली ना, तर बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला ही चटणी खूप भारी लागते. तर मंडळी तुम्हाला ही कमी साहित्यात झटपट तयार होणारी सुकटाची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही चटणी दुसऱ्यांकडनं बनवून खायची असेल, तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि जी लोकं म्हणतात ना, भूक लागते पण जेवण जात नाही, अशा लोकांनी ही चटणी एकदा खाऊन तर पहा. एक काय 2 भाकरी तर नक्कीच खातील. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.